मी काही सांगितलं नवऱ्याला आणि नवऱ्याने ते ऐकलं, शक्यच झालं नाही. पण आज पहिल्यांदा मी त्यांना सँडविच सांगितलं आणि त्यांनी सँडविच घेऊन आलं, पण त्यामधलं थोडंसं जाऊला दिलं नाही म्हणून इथे जाऊला राग आला. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. सकाळी उठली आणि माहेरी गेलो होतं, त्यानंतर भाजीपाला वगैरे काही आणलेला नाही, पण टेन्शन पडलं होतं की काय करू भाजीला. तर सकाळी उठली, पहिला झाडू मारण्याआधी ते सोयाबीनच्या वड्या भिजत घातल्या बिट्टूसाठी. तिच्या टिफिनवरती मी मस्त आता सोयाबीनच्या फ्राय केलेली चटणी बनवणार होती. बिट्टूच्या खाण्याबद्दल अजिबातही नखरे नाही, जे टिफिनवर दिलं ते गपचूप खाणार. पण घरी आल्यानंतर मात्र बिट्टूचे खूप नखरे असतात. नाही तू भरव, मला ते नाही पाहिजे, मला हेच पाहिजे. तिला उठवलं, त्यानंतर तिचे पप्पा तिचे बुक्स वगैरे तिच्या बॅगमध्ये ठेवतात. तर इथे तिने पेन्सिल आणि इरेझर या माचीच्या बॉक्समध्ये लपून ठेवलं. तिचे पप्पा तिकडे शोधत होते. नंतर तिने मला सांगितलं की मम्मी या माचीच्या बॉक्समध्ये मी लपून ठेवलेत. स्कूलला जायचंय ना. ते माचीस बॉक्सच्या बाहेर काढल्यानंतर ती खूप रागावली. मग तिच्या पप्पाने तिला स्कूलमध्ये सोडून दिलं. मी इथे ब्रश करून घेते. त्यानंतर अंघोळ केली, परत किचनमध्ये आली आणि जे सामान होतं थोडंफार इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेलं किंवा बाजूला बाहेर काढून ठेवलेलं मिस्टरांनी ते सर्व डब्यांमध्ये भरून ठेवलं. आणि एवढी किचन खराब झालं होतं पूर्ण. ही जी रॅक तुम्हाला दिसत आहे त्यावरती धूळ बसला होता, तो धूळ पण काढून घेतला. बाई जर हे 2-3 दिवस घराच्या बाहेर गेली तर घराची अवस्था एवढी बेकार होते, असं वाटते की ती 1 महिन्यासाठी बाहेरच गेलेली काय. ते सर्व आवरून घेतल्यानंतर मग मी माझा छानसा रोशन चेहरा चमकवला, कारण की ते सुद्धा खूप महत्त्वाचं असते. पावसाचा तर काही समजतच नाही आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे की उन्हाळा, असो काही असो, पण कपडे वाळले पाहिजे म्हणजे बस झालं. आरूची स्कूल अजून सुरू झाली नाही म्हणून मस्त आराम करतोय, त्याला अजिबात टेन्शन नाही. मग काय इकडे तिकडे थोडंफार काम केलं की मला लगेच भूक लागते. आजकाल काय झालंय काय माहिती, नुसतं मी खात असते. असं वाटत आहे कधी याचं स्कूल सुरू होणार आहे कधी नाही, कारण की ती आल्यानंतर एवढी मस्ती आणि एवढं डोकं खराब करून टाकतात ना खूपच. कमी मिरच्या टाकल्या तर फिक्की झाली, जास्त मिरच्या टाकल्या तर तिखट झाली. आज घरच्यांच्या कानामधून धुपट जरी निघाला तरी माझ्या मनानुसारच मिरच्या टाकणार. काय हा बिस्किटच आहेत रोज सकाळ संध्याकाळ. मी दिसली तर किती हॅपी झाली होती ती. हो रे बिल्लू, त्या ताई म्हणत होत्या बापरे आज बडी मम्मा दिसली. हो माझ्या बच्चा मम्मी आली तर खुश झाली. ज्यूस कोणाला तुला पाहिजे? ज्यूस कपडे चेंज कर ना. कोणाला पाहिजे? ओके हात वर कर, ज्याला पाहिजे त्याने हात वर करा. एकच हात वर करायचा, 2 नाही. ये नाही केला तरी मला भेटणार आहे. मिळणार नाही, जो हात वर करेल त्यालाच. आल्या आल्या घरी पाय नाही टाकला तर त्याने असं केलं, तिने तसं केलं. झालं यांचं सुरू. आता स्कूलमध्येच बरे असतात बिचारे हे. काम वाटून घेतलेले असले ना तर कधीच 2 जावांमध्ये किंवा कोणाही मध्ये भांडणं अजिबात होत नाही. आम्ही आमचे कामं वाटून घेतलेली आहेत, त्यामुळे आम्हाला अजिबात टेन्शन नाही की मीच करू का, ही काही करत नाही. ओ माय गॉड, हात चिपकतील तुझे. ये बाहेर, ये पिलू ये बाहेर. म्हणून म्हटलं किती वेळचा आवाज नाही येत आहे. हे सुरू आहे इकडे नाही. काय करावं काही समजतच नाही आपल्याला लेकरांचं. बघ ना कशी दाखवते. बघ ना किती सांडवलंय तुझं. उठ उठ बिट्टू उठ, तुझा हात त्याला चिपकेल गा बाई. ये बाहेर ये. लागते तरी पण काय करत राहतेस तू. 2 मिनिटं लक्ष गेलं आपलं. कर हँड वॉश. म्हणाला तो भूक लागली पास्ता असं म्हणाला की तुला भूक लागली, तुला पास्ता खायचाय. कपडे नको फेकू, तुझे कपडे ना फ्रॉक आहे ना तुझी. बघ त्यात जेवणामध्ये आमच्यासाठी बनवली होती सोयाबीनची चटणी आणि इथे उडदाची डाळ आणि हे जवसाची चटणी. पाऊस येतोय ना, पाऊस येतोय. कपडे घ्यायला सांगितले, बॉक्स घेऊन आली आतमध्ये. जा कपडे धुले मम्मा. हो लोक जावा. अरे तुझे फ्रॉक, तुझा फ्रॉक मला होता ना, घेऊन ये लवकर चेअर. व्हेरी गुड. अरे चेअर ठेव ना आतमध्ये. गेला पाऊस.
आता एक गोष्ट खरं खरं सांगा, जो माझा व्हिडिओ बघत आहे, म्हणजे ज्या बायका माझा व्हिडिओ बघत आहेत, ज्यांना स्वयंपाक करायला तर आवडतं, अजिबात कंटाळा येत नाही, पण गॅस वटा पुसायचा एवढा कंटाळा येतो, त्या बदल्यात 4-5 कामं जरी सांगितले तरी मी करायला तयार असते, पण हा गॅस वटा म्हटलं की माझ्या नाकी नऊच येतात. तुमच्यापैकी किती बायका माझ्यासारख्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुपारी ट्युशनला जायचं होतं, बिट्टूला काही ना काही थोडंफार खायला लागतं, मग ते तिला दूध बिस्किट दिलं. काय ठेवला? हनीबी. नारळ पाणी पिऊ नका तुम्ही, नारळ पाणी. तुझं किलो नाही, मग ओरडते कशाला? हळू सांग ना, मला ऐकायला येते. बापरे, आभाळ किती आवाज करत आहे. पाऊस येईल आणि माझे कपडे ओले होतील त्याआधीच मी कपडे काढून घेतले, कारण की पूर्ण काळो काल आहे. तुम्ही बघू शकता, फक्त 4 वाजलेत आणि बाहेर एवढा अंधार झालाय. थोडेफार कपडे ओले सुद्धा होते, म्हणून आम्ही आमच्या हॉलमधल्या खुर्चीवरती ठेवतो जे ओले असतात, कारण की दुसरीकडे अजिबात जागा नाहीये कपडे ठेवण्यासाठी तरी. त्यानंतर थोडीफार क्रेविंग झाली मला गोड खायची, तर आम्ही गुळपट्टी आणलेलीच होती. माझं सतत खाण्याचं तोंड बघून काही लोकांना असं वाटत असेल की मी 2 जीवायची सुद्धा असेल, असं काही नाहीये, पण आजकाल मला खूपच भूक लागते. नशीब मी कपडे आत घेतले आणि पाऊस आला. मग थोड्या वेळातच पाऊस सुरू होता, तर जाऊला पण चहा प्यायची क्रेविंग झाली. मग मी चहा ठेवला, कारण मला सुद्धा प्यायचा होता, कारण की बाहेर थंडगार वातावरण आणि त्यामध्ये गरम गरम काळी चाय, मग काय विशेष हाट. टूट गया पैर. पाय तुटला, मग त्याचा तुटला पाय. जे काल आणि परवाचे कपडे वाळलेले होते त्या कपड्यांच्या घड्या केल्या, कारण पावसामुळे कपडे सुद्धा वाळत नाहीयेत. मी घड्या करून काहीच उपयोग नाही बरं इथे. मी आता घड्या करणार आणि मिस्टर थोड्या वेळानंतर अशी अवस्था करून ठेवणार की जशा मी घड्याच केल्या नाही. कधी कधी तर मी करत सुद्धा नसते, पण काय करणार, शेवटी आपण रूम मध्ये राहतो तर करावं लागतात आणि आपल्याला चांगलं दिसत नाही. बघता बघता संध्याकाळ झाली. त्यानंतर भाजीला चिकन आणलेलं होतं, चिकन धुवून घेतलं, कारण की चिकन मटन धुण्याचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा माझ्याकडे आहे. सूप पाहिजे, देतोय ना तो. बाप रे, आबाळ बघ कसं गरजत आहे. अरे उठ, काय झालं? अशी कशी पडली तू? मी शिकली आणि तूच पडली. कोई नाही, हो जाता है कभी कभी. जाऊ आताच घरी आल्या आणि येताना सोबत घेऊन आल्या मशरूम सूप, जे आम्हा सर्वांना आवडते. आर्यन त्या सर्वांचे कप भरून देत आहे. पाठीमागून आमच्या सासूबाई सुद्धा आल्या, कारण की त्यांना पण भरपूर आवडते मशरूम सूप. मग सासरेच कुठे मागे राहतात, ते सुद्धा आले त्यांचा कप घ्यायला. मशरूम सूप तुम्ही किती वेळ ठेवलं तरी ते गरमच राहते, त्यामुळे बिट्टूला मी इथे प्लेटमध्ये काढून दिलं, कारण की त्या कपाने तिला अजिबात पिता येत नाही. पण तिचं असं सुरू असते की नाही, मला कपामध्येच प्यायचंय. कसा पाऊस येतोय. बस चला, पाऊस चला. नको नको चला यात. सासूबाई दिवाळीला आमच्या आधी गेल्या आणि मात्र आम्ही आल्यानंतर 4-5 दिवसानंतर त्या आत्ता आल्यात. जाऊबाई काम करत आहे, मी सुद्धा किचन मध्ये बसलेली आणि सासूबाई आम्हाला गोष्टी सांगत आहेत, त्या सुद्धा माझ्या बाजूला बसलेल्या. आज सँडविच खायची खूप इच्छा झाली होती. मिस्टरांना फोन करून सांगितलं की माझ्यासाठी येताना एक सँडविच घेऊन या, आणि ते घेऊन सुद्धा आले. आर्यनने बॉक्स आणल्याबरोबर तिथेच खायला सुरुवात केली. त्यामध्ये 4च पीस आले होते. आता एका सँडविच मध्ये किती येणार? एक बिट्टूने घेतला, एक बिट्टूच्या पप्पाने घेतला, एक मी घेतला आणि एक आर्यनने, आणि त्यामधला थोडासा जाऊने खाल्ला होता. आणि माझं लक्ष नाही, मला असं वाटलं जाऊने आरूच्या एका बाईट मधला अर्धा खाल्ला असेल. मग मी जो माझ्या हिच्याचा होता तो खाऊन घेतला आणि बिट्टूने बिट्टूच्या. मग काहीच राहिलं नाही. त्यानंतर जाऊन सर्व संपलं, मला थोडा पण दिला नाही. त्यांना दिला नाही म्हणून त्या थोडाफार रागवल्या, म्हणाल्या वा 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 मस्त. त्यानंतर बिट्टूला स्टडी घेतला, कारण की तिची एक्झाम होणार आहे आता 8 दिवसानंतर. मग तिथेच बिट्टू झोपली, म्हणाली माझी पाठ खाजव. तिला पाठ खाजवल्याशिवाय अजिबात झोप येत नाही, आणि आज तर लवकरच झोपली नाही, तर ती एवढ्या लवकर कधी झोपत नाही, खूप थकली असावी. ज्या वेळेस झोपतात ना त्यावेळेस मुलं खरंच खूप निरागस दिसतात, पण ज्या वेळेस ते उठलेले असतात त्यावेळेस तर आपलं जीणं हराम करून टाकतात. पाठ खाजवते ना झोपतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, लव्ह यू. ती झोपली, तिचा बॅग भरला, हॉलमध्ये ठेवून दिला. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.